कुणासाठी स्वतःला बदलायचं ना हे पण कळलं पाहिजे. मी आता माझ्या स्वतःच्या आधीच्या व्हर्जनला मिस करतोय. काय भारी होतो मी आधी, जसा पण होतो. कोणीतरी माझ्या आयुष्यात आलं आणि सांगितलं की तुझ्यात हे चुकतंय, ते चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. मी स्वभाव बदलला, सवयी बदलल्या, आणि ज्या व्यक्तीने मला बदललं ती व्यक्ती मलाच बदलून निघून गेली. आता बोंब काय, ना मी आधीसारखं होऊ शकतोय ना आता आहे तसं राहू शकतो. काय करायचं आणि काय मिळवलं हे बदलू. हा जाने के साथ में ये शबनम जलती है. प्रियंका, मी तुला नाही देऊ शकत तिची जागा. ती जरी आयुष्यात नसली ना तरी मी तिच्यावरच प्रेम करतो अजूनही. मला माहिती आहे की मी कधीच तिची जागा घेऊ शकणार नाही, आणि मी म्हणतही नाही की तू तिला तुझ्या हृदयातून काढून टाकावं आणि मला ठेवावं. ती राहू दे ना, पण त्या हृदयातला फक्त एक कोणा तरी दे. हो, मला माहिती आहे की तुला माझ्यावर तिच्या इतकं प्रेम नाही होणार, आणि मी म्हणतही नाही की तू तिच्याहून जास्त माझ्यावर प्रेम करावं, पण मला तरी तुझ्यावर प्रेम करायची एक संधी दे. अगं पण राधिका, आय मीन प्रिया, इट्स ओके. मला माहिती आहे की प्रेम म्हटलं की पहिलं तिचं नाव तुझ्या ओठी असतं, आणि मला त्याचा प्रॉब्लेमही नाहीये, पण तुझ्या ओठी असलेलं शेवटचं नाव तरी मला बनवू दे. अगं पण प्रेम, हो मान्य की प्रेम एकदाच होतं, दुसऱ्यांदा होतं ते फक्त पहिलं प्रेम विसरण्यासाठी. मला ते प्रेम विसरण्याचं कारण तरी होऊ दे. हो, मला नाही जमलं अजून तिच्यासारखं सजणं, लाजणं, तुझ्या आवडीनिवडी माहिती असणं. जाणून घेईन मी हळूहळू. तू फक्त तुला जाणण्यासाठी मला तुझा थोडा वेळ दे. मला ना जास्त काही नकोय तुझं. हवी तर फक्त एक संधी. सुटले धागे उरले मागे उसाचे सुया काळजाचे. मला तिला प्रत्येक वाईट गोष्टीपासून लांब ठेवायचं होतं, पण शेवट असा झाला की तिनेच मला वाईट समजून तिच्या आयुष्यातून लांब केलं. का जीव जागतो, काहीच मागतो, का मी नाही तुला चान्स देणार. मला सगळं चांगलंच कळतंय की तुझ्यातला हा बदल का घडतोय, त्याच्या मागचं कारण काय, पुढे जाऊन काय होणार आहे. पण मी अजिबात बोलणार नाही, कारण तुला तेच हवंय. एक संधी मी बोलावं आणि सगळा ब्लेम माझ्यावर टाकावा आणि आयुष्यभराची गिल्ट मी घेऊन बसावी, अजिबात. आणि तसंही नातं सुरू करताना जबरदस्ती नव्हती, मग संपवताना कसली आहे. जायची तयारी पूर्ण झाली असेल तर जाण्याआधी किंवा जायच्या वेळेला माझ्यावर ब्लेम टाकण्यापेक्षा स्पष्ट मला सांग, आधीच सांग. काय त्रास व्हायचा तो मी सहन करेन आणि तुला जाऊ दे, कारण मला सगळं कळतंय. जे भेटणार आहे ते नक्कीच खूप चांगलं असेल, पण जे गमावलं होतं ते मनापासून आवडत होतं. नात्याला नाव नाही दिलं की नातं बदनाम होतं, पण लोकांना काय कळणार की तुला ते सगळं कळतं जे माझ्या मनात असतं. आणि मला प्रश्न पडतो की तुला का कळतं. ज्याला कळायला पाहिजे त्याला सांगून पण कळत नाही, आणि तुला सांगावं पण लागत नाही. आणि हो बाबा, अशा वेळेला माझी अवस्था अशी असते की मला हे हवं असतं की हे सगळं त्याला समजावं जे तुला समजतंय, आणि तुला असं वाटत असतं की मला कळावं की तुला काय वाटतंय. कळतंय? भिजलेल्या कागदासारखं केलंय तू माझं आयुष्य. ना लिहिण्याच्या लायक राहिलंय ना जाळण्याच्या. काय बरोबर ना? झाली ना बोंब? गुंतलात ना? आता ज्या व्यक्तीत गुंतलाय त्या व्यक्तीने तुम्हाला आधीच क्लिअर केलं होतं की गुंतायचं नाहीये, पुढे जायचं नाहीये, पण तुमचा इमोशनल स्वभाव तो तुम्हाला फील करून देतोय स्पेशल. तुम्ही हल्लात जागेवरनं. आता काय बोंब आहे, त्या व्यक्तीला इंटरेस्ट नाही गुंतण्यामध्ये, कमिटमेंटमध्ये, पुढे जाण्यामध्ये, आणि तुम्ही मात्र तुमचा दिवस दिवस त्या व्यक्तीच्या विचारात घालवताय. टाईप केलेले मेसेज डिलीट करताय, तो ऑनलाईन आहे का बघताय, त्याचा लास्ट सीन चेक करताय, इवन तो टाईप करतोय का हे वाट बघत बसताय, फोन वाजला की त्याचा फोन आलाय का बघताय. कसं होणार हो तुमचं? कसं होणार? मनाचं आणि नशिबाचं
कधीच जुळत नसतं, कारण जे मनात असतं ना ते कधीच नशिबात नसतं. मनात ठेवून सगळं काही सहन केले ह्याच विश्वासावर की कधीतरी माझ्या पण मनासारखं होईल. कुछ ऐसा ही अब महसूस दिल को हो रहा है, बरसों के पुराने जख्म पे मरहम लगा सा. तुझ्या सोबत जगायचं राहून गेलं, तुला डोळे भरून बघायचं राहून गेलं. खूप स्वप्न रंगवली होती तुला मिळवण्यासाठी, पण तुला मिळवण्याचं स्वप्नच राहून गेलं. दुःख झाले सोबती प्रेमात घमंड कसला तू म्हणशील तर तुझ्या पायावर डोकं टेकवेल. तुझ्या स्वाभिमानापेक्षा आयुष्यात कोणतीच गोष्ट मोठी नसावी. चेहऱ्यावरचा हसू हिसकावून घेणाऱ्या लोकांची या आयुष्यात परत भेट नसावी.